घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दहिवडी गोंदवले रोडवर एकतानगर कमानीच्या पुढच्या बाजूला सुमारे 100 मीटर अंतरावर गोंदवले संगमनेर या बस क्रमांक MH14KQ 0163 ने सकाळी चालण्यासाठी जाणाऱ्या 2 पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली। या घटनेत महादेव जगन्नाथ काटकर व महादेव कृष्णा खाडे दोघेही राहणार दहिवडी हे गंभीर जखमी झाले। यापैकी एक रस्त्याच्या बाजूला तर एक जण रस्त्यावर निश्चित पडला होता। हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या दहिवडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झालीच नाही। 108 नंबरच्या यंत्रणेनं दहिवडी ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सेवेसाठी असलेली 108 नंबरची रुग्णवाहिका येणार नसल्याचं सांगून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडूज ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका त्या ठिकाणी येईल असं सांगितलं। त्यामुळे खासगी वाहनाने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली। गेल्या काही दिवसात खटाव तालुक्यातील शिरसवडी गावच्या अथर्व कवळे नावाच्या 5 वर्षाच्या बाळाला सर्पदंशाने आपला जीव गमवावा लागला होता। त्या ठिकाणच्या रुग्णवाहिकेवर सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर लोखंडेने आपल्या कामाप्रती केलेल्या हलगर्जीपणामुळे ते बाळ वाचण्याची शक्यता असतानाही त्याचा मृत्यू झाला होता। 108 नंबरला फोन केल्यावर तात्काळ सेवा उपलब्ध होईल या आशेनं अपघातग्रस्त लोक तातडीनं फोन करत असतात। मात्र त्यांना मिळणाऱ्या बेजबाबदारपणाच्या सेवेमुळे 108 नंबरच्या यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडू लागलाय। आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।